नमस्कार सर, पेटकिंग परत काहीतरी नवीन नमस्कार सर, आपण आणलेल्या डॉग्स बद्दल एकदा आम्हाला माहिती आहे. माग आपण आलेलो आहोत आता माळेगाव यात्रेमध्ये आणि आपण आपली गाडी केली पार्क. सरांकडून आपण घेतली रीतसर पावती. तुमचं नाव सांगा. संग्राम सम्राट धुळगुंडे, रामतीर, तालुका लोहा, जिल्हा नांदेड. ओके. पार्किंग साठी जी सुविधा आहे याच्यामध्ये तुम्ही काय काय करताय? गाड्यांवर लक्ष ठेवणं, करण्याची जिथे गाडी त्याला पोहोचवणं करणं. व्यवस्थित गाड्या पोहोचवणं हे करतात. चल ओके. तर आपण आलेलो आहोत माळेगावच्या यात्रेमध्ये. तर आपण आता करू शूट चालू. माळेगावच्या यात्रेमध्ये वेगवेगळे श्वान येतात. तिथं पण एक श्वान आहे, तुम्ही बघू शकतात. इथं वेगवेगळ्या जनावरांची खरेदी आणि विक्री होत राहते. माळेगावच्या यात्रेमध्ये ससे सुद्धा आले. बघू शकतो कारवांचे डॉग आणले तर बघू शकतो, झोपले आरामात. जर्मन शेफर्ड. पंजाब ग्रेहोल्ड डॉग, पंजाब ग्रेहोल्ड डॉग अविनाश राम दगड़े, अविनाश राम दगड़े, सचिन सुभाष गोखले, सचिन सुभाष गोखले, रमाकांत रमना डिग्री, रमाकांत रमना जर्मन शेफर्ड. तुमचं नाव सांगा. माणिक बळीरामजी किरडे, कुठून आलात आपण? तालुका पालम, जिल्हा परभणी. काय काय आणलंय आपण आता? आता आम्ही जर्मन शेपर्डचे पिल्ले आणलेत. जर्मन शेफर्डचे पिल्ले आणलेत. किती दिवसांची पिल्ले आता हे? 30 दिवसाचं पिल्लू आहे आता. 30 दिवसांची पिल्ले आहेत. हो बर. त्यांचे मदर फदर तुमच्याकडेच आहेत का? हो, मदर आहे ना, काय समोरच आहे मदर आहे. थोडं सर, थोडं. ही मदर आहे पिल्लांची. चलतो माळेगावच्या यात्रेमध्ये जर्मन शेफर्डचे पिल्ले घेऊन आलेले आहेत आता. या या. नमस्कार मित्रांनो, पेटकिंग परळी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत माळेगाव इथे. तर नमस्कार सर, आपले एकदा नाव सांगा ना, आपण कुठून आलात? अप्पाराव शंकरराव कदम, राहणार ढाळेगाव, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. तर आपण काय घेऊन आलात आज? आपण कारवान कुत्री घेऊन आलो. कारवांची सर मादी घेऊन आले. मादी बद्दल आम्हाला थोडं सांगा. कारवानची माझे हिने 9 पिले दिलते. हा, माळेगावात विकले. बर. एक पिलू शिल्लक राहिलेला आहे. बरं, आता ही जी मादी आहे हिच्याबद्दल सांगा. ही घरी पाळायला कशी, का शेतात पाळाव? नाही, दोन्हीकडे चालते साहेब. घरी पाळते. सांभाळायचं कसं करायचं? हे सांभाळून काय जनावर सोबत राहते साहेब. खायला वगैरे काय असते हिला? किती दूध भाकर खाते साहेब. दूध भाकर खाते. तुमचं एकदा गाव सांगा परत. ढाळेगाव. नाव सांगा सर तुमचं. आमचं नाव तुळशीदास मारुती वाघमारे, लातूर. लातूर डॉग हाऊस नावाने कॅनल आहे आपलं लातूरला. सर, आपलं आता माळेगावच्या यात्रेमध्ये काय काय आणलंय? आम्ही लातूर आपल्या माळेगावच्या यात्रेमध्ये लॅब्राडॉग, वोडाफोन, पग मेल, पामुलींचा मेल, प्लस डॉबरमॅनचा मेल आणि लॅबचे पप्पी. सगळ्यांची माहिती द्या सर. हा पगचा मेल आहे. हा, टॉय ब्रीड मध्ये मोडला जातो. ह्याचं वय वर्ष 18 महिने आहे. हा ह्याचं मेंटेनन्स कमी प्रमाणात आहे आणि हा सिक्युरिटी पर्पज प्लस लहान लेकरांच्या सानिध्यातील ब्रीड आहे. ओके. लॅब्राडॉग जो आहे तो फॅमिली डॉग आहे.
फॅमिलीमध्ये मस्ट हा असा या प्रकारे याची ओळख आहे लॅब्राडॉगची. आणि अजून दुसरं आपण जे लॅबचे पिल्ले पण आले त्यांच्याबद्दल पण माहिती सांगा एकदा. हे पिल्ले चांगल्या क्वालिटीचे आहेत. मदर फादर यांचे विथ पेपर आहेत. हा, यांचा रेट पण आपल्याकडे रिझनेबल आहे. स्वतःचं प्रोडक्शन असल्यामुळे आपल्याकडे रेट कमी आहे. हा चल. आणि या डॉबरमॅनच्या मेल बद्दल एक माहिती द्या सर आम्हाला. हा डॉबरमॅनचा मेल आहे. हा गार्डिंग पर्पज ओळखला जातो. हा हा शेताची गार्डिंग चांगल्या प्रकारे करतो, घराची गार्डिंग चांगल्या प्रकारे करतो, हा फार्म हाऊसची पण गार्डिंग चांगल्या प्रकारे करतो. चाल. तर आपला पत्ता सांगा सर, आपण कुठून आलता? लातूर मध्ये महात्मा गांधी नगर लातूर, राजस्थान शाळेच्या बाजूला कनेरी रोड लातूर. लातूर मध्ये आपलं डॉक्टर कॅनल प्लस लातूर डॉग हाऊस या 2 नावाने कॅनल चालतं आपलं. अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. आपण आलेलो आहोत माळेगाव मध्ये. जर या व्हिडिओ दिसला तर तुमचं नाव कमेंट करा. नमस्कार सर, पेट किंग पर युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज काय आणलंय, आपण कुठून आलात, आपलं इंट्रोडक्शन द्या. आपण जर्मन शेपर्डचा मेल आणला आहे लॉंगकोटचा पशु प्रदर्शनासाठी. त्याच्या आपल्याला पिल्ले वगैरे पण भेटतात. आपलं एकदा नाव सांगा सर. माझं नाव सुजित सोळंकर. आणि आपण जो मेल आणलाय मेल बद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. आपण जो मेल आणलाय मेल बद्दल थोडीशी माहिती द्या. आपण मेल हा अमृतसर आणलेला आहे. ओलेंडोचा सण आहे डायरेक्ट. लॉंगकोट मध्ये मेल आहे. केस पेपर वगैरे स्टेट साठी वगैरे अवेलेबल आहे लातूर महाराष्ट्र. आपण आलेलो आहोत माळेगावच्या यात्रेमध्ये आणि आज आपल्या समोर आहे सायबेरियन हस्कीचा ब्ल्यू आईज मध्ये मेल. तर याचे जे ओनर आहेत त्यांच्याकडून आपण यांची अधिक माहिती घेऊ. हा मेल कसा आहे काय नाही. हात नकला सर आपलं एकदा नाव सांगा. राहुल शिंदे, आपण कुठून आलात, आपलं गाव? कळम धाराशिव. कळम धाराशिव. तर या मेल बद्दल आम्हाला सांगा सर, मेल कसा आहे काय काय नाही. हा मेल आहे 12 महिन्याचा. 12 महिन्याला आणलं होतं. 8 महिन्याचा असताना आणलं होतं. 8 महिन्याचा असताना आणला होता. हा. तर याचा आता तुम्ही सांभाळ कसं करता, याला खायला किती टाइम आहे? खायला याला आता 2 टाइम आहे. एक टाइमला आपण फीड चारतो हा रॉयल कॅनन वगैरे, हा. आणि दुसऱ्या टाइमला आपण घरचं जेवण चारतो संध्याकाळच्या टाइमला. आणि 2 टाइम वॉक देतो याला. 2 टाइम वॉक. किती किलोमीटरला वॉक नीड आहे? याला लगभग आपण 1 किलोमीटरच्या आसपास देतो वॉक. 1 किलोमीटर सकाळी, 1 किलोमीटर संध्याकाळी. 1 किलोमीटर. 2 टाइम आपण याला वॉक देतोच. हा. आणि याला सर आंघोळ कशी कशी घालता आपण, काय नाही, किती दिवसाला आंघोळ घालता? याला आपण शॅम्पूने आंघोळ घालतो आणि ड्रायर लगेच ड्राय करून घेतो. आणि आठवड्यातून कितीदा? आठवड्यात नाही, 2 हप्त्यात एकदा आपण आंघोळ करतो. 2 हप्त्यात एकदा. हा, 15 दिवसात चालेल. करत असतो आपण. क्वालिटीला एकदम नंबर 1 मेल आहे हा. त्याचे डोळे बघू शकता तुम्ही. तर हा सायबेरियन हस्कीचा मेल माळेगावच्या यात्रेत आलेला आहे. आपण असेच आपण भरपूर डॉग बघणार आहोत. व्हिडिओ मध्ये जर तुम्ही कुठं दिसलात तर तुमचं नाव कमेंट मध्ये टाका. चार 5 महिन्याला भेटलं तरी नाही, अजून व्यंकटी बाबूराव अमुर्गे, गुणाजी सयाजी निलेवाड. नाव सांगा बाई तुमचं एकदा. नाव सांगा. लक्ष्मण झाले. तर आपण जे कुत्रे आणले तर आता हे यांच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. हे कोणती जात आहे ही? पंजाबी क्रॉस. बर, कुठून आणले तर आपण ही? हे कासर शिरसी. कासर शिरसी. याच्यामध्ये नरमध्ये. आपण कुठून आलात? कासर शिरसी. बर, तुमच्या प्रॉपर तुमच्याच गावचे हे? हा. बर. नो नो टॉम नो 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 टॉम नो 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 इट इट गुड बॉय. जंप 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 जंप. चल जंप. स्पीक 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 स्पीक. गुड बॉय. अशा कमांड रॉटला सरांनी दिलेल्या आहेत. सर रॉट पाळण्याबद्दल आमचं भरपूर लोकांचा गैरसमज आहे. तुम्ही रॉट एवढ्या लोकांमध्ये मोकळा ठेवलाय, तर याला तुम्ही मेंटेन कसं करता? एका टाइमला खायला किती लागते? जर कुणी फॅमिली व्हेज असतील तर ती व्हेज डाएट कसं द्यावं, थोडीशी माहिती द्या. सर जसं आपण ठेवू तसा व्हेज नॉन व्हेज कसं जमतं. डाएट काय डॉग साठी? माझा डॉग विषयी असं गैरसमज आहे की त्याला दूध चालत नाही. हा दूध चालत नाही.
पण याला सकाळी उठले म्हणजे सकाळी अर्धा लिटर दूध आणि संध्याकाळी अर्धा लिटर कच्चं दूध चालतंय सर. बरं. काही विषय नाही, याला देताय तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही काहीच तुम्हाला, प्रॉब्लेम काहीच नाही. नाही. 3 वर्ष झालं त्याला कंटिन्यू तेच आहे, काही हे नाही त्याला. दुधासोबत अजून काय देताय? दुधासोबत दुपारी दही भात देतो आणि संध्याकाळी पेडिग्री. पेडिग्री किती ग्राम लागते त्याला संध्याकाळून? सर मोजून नाही ठेवली कधी. तरी का अंदाजा पाव किलो, अर्धा किलो? हो, पाव किलो ठेवतो सर. पाव 200-250 ग्रामच्या जवळपास लागते. 200-250 ग्राम ठेवतो संध्याकाळी. चालेल. तर मित्रांनो, आपण आलेलो आहोत माळेगावच्या यात्रेमध्ये. इथं भरपूर वेगवेगळ्या रंगाचे, वेगवेगळ्या जातीचे पपीज आलेले आहेत. तर सरांचा आपण आता माहिती घेऊ. सर, आपण काय काय घेऊन आला तिथे आता? सर आपल्याकडे आता पामरीनचे पिल्ले आहेत, फ्रेंड मस्टिफ आणि डॉबरमॅन, जर्मन शिपर्ड, म्हणजे सगळेच जातीचे कुत्र्याचे पिल्ले भेटतात. ओके, आपलं नाव सांगा ना. आपण सर कुठून आलात? माझं नाव अब्दुल अलीम आहे सर. नांदेड महाराष्ट्र आपलं लोकेशन आहे. नांदेड मध्ये कुठे सर? नांदेड मध्ये एअरपोर्ट रोडला आपलं शॉप आहे सर, आर पेट्स म्हणून. बर, आपण किती दिवसांपासून हे ठेवताय सर पपीज सगळे? हे कमीत कमी आपल्याला एक 15 ते 20 वर्ष झाली सर. 15 ते 20 वर्ष झालं आपण डॉग्स मध्ये काम करताय. Yes. सर, आपल्याकडे किती डॉग्स आहेत? तर आता सध्याला एक 5 डॉग आहेत आपल्याकडे फिमेल. बरं, यांच्याबद्दल सांगा. हे घरी पाळायला कसे आहेत डॉग? फॅन सोबत आहे आणि दिसायला पण क्यूट आहेत सर. आणि यांचं मेंटेनन्स कसं असतं? यांना सांभाळायचं कसं, काय काय नाही? यांचं काहीच पामरीनचं काहीच मेंटेनन्स नाही सर, एकदम कमीच आहे. डॉग फूड वर ठेवू शकता आपण आणि घरच्या फिडिंग वर ठेवू शकता. बरं, घरच्या फिडिंग मध्ये काय द्यायला पाहिजे आणि काय नाही द्यायला दही पाहिजे? द्यायचं आणि भात हा, आणि अजून राईस. बाकीचं काय घरचं काय देऊ नये? घरच्या म्हणजे आता काय तेलकट जास्त देऊ नाही. हा, हे जात टर्की आहे आणि हे लगभग 1.5 वर्षाचं आहे. ओके. आणि वेट ह्याचा 8 किलो आहे. सर, आणि हे याचं- पाळीव याच्यामध्ये म्हणूनच अजून पाळतो माहिती आम्ही. सांगा की याचं किती वर्ष जगतंय, याला खाद्य काय काय असतंय? ह्याला खाद्य आपलं रेग्युलर पण जमते आणि ह्याचं दुसरं खाद्य पण येते, पण आम्ही ह्याला रेग्युलरच चालतो. रेग्युलर मध्ये काय काय देता याला? त्याच्यामध्ये तांदूळ, गहू, असं जे घरचे कुटके वगैरे असेल ते. हा, कोंबडीसारखं विडून खाते सरळ सरळ. ओके. आणि कुत्र्याला वगैरे भीते करते नाही काय? नाही, कुत्र्याचे काय भेव नाही. हा, हा. चालेल. तुमच्या परळी.